हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज मी घेऊन आले आहे सुंदर अशा ह्या 3 डिझाईन. समई महिरप, कलश महिरप आणि नारळासाठी ही जाळी. तर ह्या 3 डिझाईन मी 3 भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. कशी वाटते तुम्हाला डिझाईन नक्की सांगा. आणि प्लीज तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा की ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते ते. तर ह्या पहिल्या भागामध्ये आपण हे वरचं जे नारळ आहे याची जाळी कशी बनवायची ते आपण हे सर्व जे मोती आहेत 6 नंबरचे आहेत. आता आपण या नारळाची जाळी आपण पाहणार आहोत. यासाठी आपल्याला 6 नंबरचे मोती आणि गोधडीचा किंवा पतंगाचा जो धागा म्हणतात तो धागा आपल्याला घ्यायचा आहे. तर चला पाहूया ती डिझाईन कशा पद्धतीने बनवायची आहे ते. सिंगल धाग्यामध्ये इथं 5 मोती घेतलेत मी आणि त्याला 2 वेळेस गाठी देते. आपल्याला सर्व मोती हे 6 नंबरचे वापरायचे आहेत. 2 वेळेस गाठ दिल्यानंतर पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि परत एक वेळेस आपल्याला इथं फासा टाकायचा आहे. आता परत 4 मोती टाकून आधीच्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला पंचकोन ही बनवायचे आहेत. सुई परत खालच्या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून काढून आपण परत 4 मोती आपण टाकणार आहोत आणि आधीच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. खालच्या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून परत सुई काढायची आहे. गोल सर्कल आपल्याला हे बनवायचं आहे पंचकोनाचं. तर परत 4 मोती टाकून या 2 मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची आहे आणि परत 4 मोती टाकून अशा पद्धतीनं असं गोल सर्कल झालं पाहिजे. तर असे 9 मी बनवून घेतलेत पंचकोन आणि आता हे शेवटचं बनवते. 9 झालेत आणि हे 10वं बनवते. तर यासाठी 1 मोती टाकायचा, बाजूच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि आता 2 मोती टाकून या बाजूच्या मोत्यातून सुई काढणार आहोत. अशा पद्धतीने हे गोल सर्कल तयार झाले. आता सुई या मोत्यातून काढून घेऊन परत 3 गोल्डनचे मोती टाकायचे आहेत आपल्याला आणि परत पंचकोन बनवायचे. तर खालच्या 2 मोतीतून सुई काढणार आहे मी. गोल्डनचे 3 मोती टाकून खालचे 2 मोती घेऊन मी पंचकोन केले. त्यानंतर गोल्डन मोत्यातून सुई काढली आहे आणि आता इथं 2 गोल्डनचे मोती टाकून खालच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. हे सुद्धा पंचकोनच बनवायचे आहेत. खालच्या 2-2 मोत्यावर हे पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत. यासाठी आता आपल्याला गोल्डनचे 2-2 मोती टाकावे लागतील. खालचे 2 आणि साईडचा 1 असे मिळून 5 मोती आपल्याला मिळतात. परत 2 मोती टाकून खालच्या 2 मोत्यातून सुई काढते मी. तर अशा पद्धतीनं ही वरची बाजू आहे. आपलं जे आपण जाळी बनवणार आहोत त्याची ही वरची बाजू आहे. तर असं टोपीसारखा आकार याचा झाला पाहिजे. अशा पद्धतीनं हे पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत. आता हे शेवटचं आहे. यासाठी 4 मोती आपल्याला आधीच मिळतात. तर आता 1 गोल्डनचं मोती टाकून शेवटचं पंचकोन आपलं कंप्लीट होणार आहे. सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे आणि वरती एक मी मोठा थोडा गुलाबी मोती टाकला आहे. तुमच्याकडं मोठा जर नसेल तर याच साईजचा तुम्ही वापरू शकता.
अशा पद्धतीनं हा वरचा भाग तयार झाला आहे आपला. आता सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची खालची डिझाईन बनवण्याकरता. खालच्या दिशेने सुई आपण काढून घेतलेली आहे आणि आता आपण खालच्या लाईन बनवणार आहोत. तर त्यासाठी असे मोती मी ओवून घेतलेत. तुम्ही एकदा मोती नीट व्यवस्थित पाहून घ्या. सुरुवातीला पिवळे 2, गोल्डनचं 1, त्यानंतर लाल 3, गोल्डन, परत हिरवे 3, परत गोल्डन, परत पिवळे 3, परत गोल्डन 3, परत हिरवे 3, असे हे गोल्डनचे प्रत्येक वेळेस 3-3 मोती टाकून शेवटी पिवळे जे आहेत ते 9 मोती ओवलेले आहेत. तर हे सर्व मोती 42 झालेले आहेत आपले. ही एक लाईन आपली अशी इथपर्यंत होते. पिवळे 9 मोती ओवल्यानंतर परत गोल्डनचे 3 आणि हिरवे 3 मोती टाकलेत मी. आता वरच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. तर परत गोल्डनचा 1 मोती टाकून मधल्या गोल्डनच्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. प्रत्येक वेळेस करताना आता आपण मधल्या गोल्डनच्या मोत्यामधून सुई काढणार आहोत. आता परत एक गोल्डनचा मोती टाकायचा आहे. लाल 3, गोल्डनचे 3, पिवळे 3 टाकून परत एक गोल्डनचा मोती टाकून या बाजूच्या गोल्डनच्या मधल्या मोत्यातून सुई काढायची आहे. आता परत गोल्डनचा 1 मोती टाकून हिरवे 3, गोल्डन 3, लाल 3 या क्रमाने आपल्याला मोती टाकायचे आहेत आणि वरच्या ह्या 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. सुई काढल्यानंतर पुढच्या 2 मोत्यातून आपल्याला सुई परत पुढं घ्यायची आहे पुढची लाईन बनवण्याकरता. इथं काढल्यानंतर परत एक फासा द्यायचा आहे, कारण मग धागा मागं पुढं सरकत नाही आणि मोती जे आहे ते व्यवस्थित जागेवर राहतात. तर इथं थोडा व्हिडिओ माझ्याकडून पुढं गेला आहे. तर पिवळे 3, गोल्डनचा 1 आणि लाल 3 मोती टाकून परत गोल्डनचा 1 मोती टाकून मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घेतली. तर पाहून घ्या व्यवस्थित तुम्ही. परत गोल्डनचा 1 मोती टाकून हिरवे 3, गोल्डनचे 3, पिवळे 3 आणि गोल्डनचा 1 मोती टाकायचा आहे आणि या मधल्या गोल्डनच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता परत गोल्डनचा 1, लाल 3, गोल्डनचे 3, हिरवे 3 आणि परत गोल्डनचा 1 मोती टाकायचा आहे. गोल्डनचा 1, लाल 3, गोल्डनचे 3, हिरवे 3 आणि परत 1 गोल्डनचा. जे या बाजूला आहेत तेच या बाजूला कलर येतील आणि मधल्या गोल्डनच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता आपण परत गोल्डनचा 1 मोती टाकून पिवळे 9 मोती ओवून घेणार आहोत. पिवळे 9 मोती ओवल्यानंतर परत गोल्डनचे 3, हिरवे 3 आणि परत 1 गोल्डनचा आपल्याला टाकायचा आहे. आणि या बाजूच्या मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता परत गोल्डनचा 1, लाल 3, गोल्डनचे 3, पिवळे 3 आणि गोल्डनचा 1 मोती टाकायचा आहे. लाल 3, गोल्डनचे 3, पिवळे 3 आणि गोल्डनचा 1 मोती टाकून मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता तुम्हाला मोत्याचा क्रम लक्षात आला असेल. तर या क्रमानेच आपण मोती ओवत जाणार आहोत आणि वरती आल्यानंतर वरच्या ह्या 3 मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. सुई काढून घेतल्यानंतर एक फासा इथे देते मी. अशा प्रकारे फासा टाकल्यामुळे धागा जो आहे मागे पुढे सरकत नाही आणि मोती जे आहेत ते आहे त्या जागेवर स्थिर राहतात, मागे पुढे होत नाहीत. मग त्यासाठी प्रत्येक वेळेस फासा आपल्याला टाकायचा आहे. आता इथं पण मी एक फासा टाकून घेते. यानंतर पिवळे 2, गोल्डनचा 1 आणि लाल 3 मोती टाकून परत गोल्डनचा 1 मोती टाकायचा आहे आणि या बाजूच्या मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची.
त्यानंतर परत गोल्डनचा एक, हिरवे 3, गोल्डन 3, पिवळे 3 आणि गोल्डनचा एक मोती टाकून मधल्या मोत्यातून आपण सुई काढणार आहोत. आता क्रम तुमच्या लक्षात आला आहे. तर फक्त इथं आता मी कसं केलं आहे तुम्ही पाहून घ्या. गोल्डनचा एक मोती टाकून पिवळी 9 मोती टाकणार आहोत. त्यानंतर परत गोल्डन, हिरवी आणि गोल्डनचा एक, मधल्या मोत्यातून सुई काढून घेऊन वरच्या क्रमाने आपल्याला मोती ओवायचे आहेत. अशी कलरफुल डिझाईन केल्यामुळं खूप सुंदर असं ही जाळी बनते. आणि सेम ह्याच कलरचा खाली कळशाचा महिरपसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जाळी कलशासाठी महिरप आणि नारळाची ही जाळी ही दोन्ही सेम कलरची केल्यामुळे खूप सुंदर अशी ही डिझाईन बनते. अशा पद्धतीनं इथे एक फासा आपण टाकून घेऊ. इथपर्यंतच्या लाईन पाहिल्यानंतर तुमच्या आता ही डिझाईन नक्कीच लक्षात बसली असेल. अतिशय सोपी अशी ही डिझाईन आहे. फक्त मोती मात्र प्रत्येक वेळेस मोजून व्यवस्थित तुम्हाला टाकायचे आहेत. एकही मोती इथं कमी किंवा जास्त नाही चालत, नाहीतर मग मधल्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घेते मी. आणि याच क्रमानं आता आपल्याला पुढं सर्व लाईन ज्या आहेत त्या करायच्या आहेत. तर आता पुढच्या सर्व लाईन करून घेऊन मी शेवटची लाईन जी कशी केली ते तुम्हाला आता दाखवणार आहे. तर या इथं पहा सर्व लाईन करून झाल्यात आणि आता ही शेवटची लाईन आहे, जे की आता दोन्ही पण भाग आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. तर पिवळे 2, गोल्डनचा 1, लाल 3 आणि गोल्डनचा 1 मोती टाकून या बाजूच्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घेतली मी. आणि आता हिरवे, गोल्डन, पिवळे मोती टाकून मधल्या गोल्डन मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची. आता इथं हे दोन्ही भाग जोडल्या जाणार आहेत. यानंतर गोल्डनचा मोती टाकून पिवळे 9 मोती ओवायचे आहेत आपल्याला. आणि आता ह्या दुसऱ्या भागाला आपण जोडून घेणार आहोत. त्यासाठी पहा इथं त्या बाजूचा जो पिवळ्या मोत्यानंतर गोल्डन मोती आहे तिथून आता आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आणि आता एक गोल्डनचा मोती टाकून हिरवे 3 मोती टाकून परत एक गोल्डनचा मोती टाकायचा आहे. आणि आता आधीच्या जो लाईन होती त्यामध्ये या बाजूने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. यानंतर इकडच्या बाजूला जोडायचं आहे. तर यासाठी एक गोल्डनचा मोती, तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी मी असं थोडं जागा करून दाखवते. एक गोल्डनचा मोती, लाल 3 आणि परत एक गोल्डनचा टाकायचा आहे. आणि मधल्या गोल्डनच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर एक गोल्डनचा मोती टाकून पिवळे 3 मोती टाकून परत एक गोल्डनचा मोती टाकायचा आहे. आणि या बाजूच्या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. यानंतर
हिरवे मोती टाकलेत मी आणि गोल्डन मोती टाकून या बाजूच्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घेतली आहे. आता इथं आपला शेवट लाल मोती टाकून, आता वरती गोल्डन मोती नाही टाकायचं आपल्याला, तर वरच्या गोल्डन आणि पिवळ्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. अशा पद्धतीनं आता दोन्ही पण भाग हे आपले जोडून झालेले आहेत. सुई वरच्या दिशेने काढून घेऊन 1-2 वेळेस इथं आता आपल्याला फाशी टाकायच्या आहेत. दोन फाशी टाकल्यानंतर 2-3 मोत्यातून परत आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला दोरा कट करता येतो. 2-3 मोत्यातून सुई काढल्यानंतर परत एक फासा टाकून आता मी धागा कट करून घेते. आणि इथं जी आहे आपली जाळी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने ही डिझाईन झालेली आहे. तर इथं मी तुम्हाला नारळमध्ये घालून दाखवते. अतिशय सुंदर अशी आपली डिझाईन झालेली आहे. खाली मी याला रबर लावले. अतिशय कलरफुल आणि सुंदर अशी डिझाईन झाली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटते ही तुम्हाला डिझाईन नक्की मला सांगा. आणि माझी जर शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला